बातमीत सत्यता हीच आमची ओळख। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचा औचित्य साधून धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आवाज ग्रुपचे संचालक हिरामन पाटील यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज आश्रमशाळेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरी करण्यात आली। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आई वडील बहीण नाहीत, त्यामुळे सण उत्सव मुलांना साजरे करता येत नाहीत। याच मुलांसोबत रक्षाबंधन साजरा करून मुलांना देखील आनंद देण्याचा प्रयत्न आवाज ग्रुपचे संचालक हिरामन पाटील यांनी केला आहे। संपादक भूषण पवार। आज आपण छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील आश्रमशाळा या आश्रमशाळेत जवळजवळ 150 मुलं आहेत आणि हे मुलं म्हणजे एक आदिवासी आणि इतर समाजातील आपल्या धुळे जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील गावोन परगावातले इथं मुलं आलेले आहेत। यापैकी या मुलांना काही मुलांना आई नाही, काही मुलांना वडील नाही, काही मुलांना आई वडील पण नाही आणि बहीण पण नाही, परंतु काही मुलांना बहिणी असतील। परंतु आज रक्षाबंधन म्हणजे खूप मोठं एक बंधन असतं। हा सण म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सण। रक्षाबंधन आलं म्हणजे इतर सणांना सुरुवात होते, तर या रक्षाबंधनाला ह्या मुलांना आपल्या बहिणींची आठवण येत असेल, परंतु नाहीलासं त्यांना शिक्षणापायी या आश्रमशाळेत राहत असल्यामुळे आपल्या बहिणींची काही भेट होत नाही। म्हणून आम्ही आमच्या आवाज ग्रुपच्या वतीने आमच्या या मुलींच्या हातून, आमच्या बहिणीच्या हातून या सर्व मुलांना एक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना एक आनंद मिळावा, एक उत्स्फूर्त आपल्या बहिणीचं प्रेम मिळावं। बहीण आणि भावाचं प्रेम एक खूप मोठं जगातलं अनोखं बंधन असा रक्षाबंधन सण आज इथं पार पडत आहे। त्याबद्दल या सर्व मुलांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।